एक सेकंड लोडिंग चालू आहे. क्लॅप मारणार आहे. लय झालं, लय इंटरव्ह्यू रोस्ट केलं आणि लय आता ऑनलाईन रोस्टिंग केली. आता बाद झाले डोक्याच्या मागं. आता लय ताप झालाय माझ्या, लय म्हणजे लय. आता डायरेक्ट मी जाणार आहे डायरेक्ट लोकसत्ताच्या ऑनलाईन लोकसत्ता. सुषमा सुरू झालाय फालतू काहीतरी बोलते. नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आमच्या ऑफिसमध्ये अलीकडेच सगळी गाणी वाजणार या चॅनलचा ओमकार बल्लाळ याचा मी इन्फ्लुएन्सरच्या जगातसाठी इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्या जस्ट आदल्या दिवशी आमच्याकडे आमरस पार्टी झाली. त्यावेळेचा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता आणि आता जेव्हा इंटरव्ह्यू सगळी गाणी वाजणारचा लाईव्ह झाला आहे तेव्हा मी हा पोस्ट करते. आमरस पार्टीला उशीर झाला असला तरी एक फ्लॅशबॅक म्हणून या सगळ्या आठवणी बघा. तर माझ्या कलिग्सच्या हसऱ्या चेहऱ्याबरोबर सुरू करूया. बघा ऑफिसमध्ये कसे दोन ग्रुप पडतात. हे उष्णकटिबंधीय, खूप थंडी वाजते. ती शाल घेऊन आली, सत्काराची शाल. इथे एसी बंदच नाही करत किती काही झालं तरी. आणि काही काही आमचे कलिग्स ब्लॅक वगैरे आउटफिट वेअर करून येतात समरमध्ये आणि मग त्यांना एसी लागतो. त्यामुळे दुसरं तर माझी मैत्रीण शृंखला ही एका तीर्थस्थानी देवस्थळी भेट देणार होती. तिच्यासाठी आम्ही हा तपशील सर्च करत होतो. तुम्हाला जर कळलं असेल व्हिडिओवरनं की ही कुठली जागा आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असं बोला सरांनी आमच्यासाठी एवढा अभिनय. सरांनी एक मिनिट हा सरांनी आमच्यासाठी तळलेले गरे आणलेले आहेत. किशोर सर, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पहिल्यांदा दिसताय. हॅलो म्हणा, हाय म्हणा. दुपारी आम्ही सगळे जेवायला गेलेलो. खरं तर यामध्ये क्वालिटी कॉन्टेंट असं काही बघावा असं काहीही नाही, मी खूप प्रामाणिकपणे सांगते. पण आम्ही ऑफिसमध्ये जी धमाल करतो ना, ज्या आठवणी आहेत ना, त्या बघून कदाचित तुम्हाला तुमच्याही आठवणी, तुमच्याही ऑफिसच्या फ्रेंड्सची सगळ्या ज्या काही सवयी आहेत त्या रिलेट होतील. त्याच्यासाठी हा पार्ट आहे. आणि बाय द वे माझ्या स्नेहाने जी मागे कॉमेंट्री केली आहे ऐकाच. बनवलेली आहे की नाही माहित नाही. मम्मी सकाळच्या गडबडीमध्ये बनवलेली भाजी आणलंय. हिला हीट आली. मला आमच्याकडे फॅन्सी आयटम पण आहेत. हे कोणीतरी ड्रॅगन फ्रूट आणलंय. ही गवारीची भाजी आहे. ही फॅन्सी नसली तरी आपल्या रोजच्या जगण्यातली आहे. हा ड्रॅगन भाजी आहे. ड्रॅगन फ्रूट आहे. हे वायूने कोणाकडून तरी ढापलंय ते आमच्यापर्यंत आलंय. आणि हे स्नेहाने कैरीचं काय कैरी मसाला आणलाय. भल्या पहाटे उठून अजून कोणी ह्या आहेत आमच्या आता रिकाम्या वाट्या. या वाट्यांमध्ये आता आमरस होता जाणार आहे. का घट्ट आमरस करता सगळे आंबेच टाकलेत. पाणी बिणी मिसळलंच नाही. नाही, याच्यामध्ये काजू आणि बदामचा घर. बापरे, हे आमच्या श्रीमंताघरचं आमरस आहे. त्यामुळे इथे पाण्याचा अंदाज जरा कमीच असतो. दूध पण नाहीये वाटतं त्याच्यात. नाही, आम्ही बदामाचं दूध टाकतो. नाही, कारण आंबट गरीब पोटाला एवढं परवडेल आपलं झेपेल तरी कपचेल. ह्या आमच्या डॉक्टर शमिका सरवणकर पौष्टिक असं आमरस घेऊन आलेले आणि सगळ्यांना पोसत असतात. वेगळ्या डॉक्टर असल्या
वेगळ्या विषयातला. आता कोणाचा डबा रिकामा झालाय. एकदम युनिक. सो मिस शमिका यांनी आणलेला आमरस खाऊन आम्ही पुन्हा सगळे कामावर गेलो. खूप झोप येत होती पण आमरस कमाल होता. हा ओरिजिनल आहे ना. हा आणि मी एवढी हसते का माहितीये का फ्रेंड्स, जेव्हा लोकसंवादसाठी शरद पवार आमच्या ऑफिसमध्ये आले होते तेव्हा ह्या वायूने त्यांच्याबरोबर फोटो काढला ज्यात त्याचे डोळे बंद आले. तर त्या माणसाने आले डोळे बंद तसं टाकायचं ना, तर नाही, मदतीने अमेय सरांच्या तो एडिट केला आणि दुसऱ्या फोटोतले डोळे जोडले त्याला. तर हे अमेय सर आज आहे त्यांचा शुक्रवारी लास्ट डे, पण आपल्याला आता ते व्हिडिओमध्ये परत कधी भेटतील. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि भेटत राहा नक्कीच. आणि आमच्या थंबनेलला पण मदत करा कधी लागली तर. चला बाय बाय. पुढे बोल ना त्यांच्या घरामध्ये. वास नाही मस्त चाललंय काम. ही आमची अपेक्षा अपेक्षा. ही आमची मस्त. आणि लाईक डे 2 सगळेजण बसलेत आता आणि इंटरव्ह्यूसाठी आदित्य आणि ओंकार येणार आहेत थोड्या वेळातच. सध्या काम चालू आहे. म्हणजे मी आले सकाळी सगळी घशाची माझ्या अशी पार वाट लागली. वाट ही बघा सुषमा आणि ती अंकिता आणि हा धडाडीचा कार्यकर्ता तारा सितारा अवॉर्ड विनर प्रथमेश. माहिती आज मी व्हिडिओ ह्याच्यासाठी म्हणजे आता सुरू ह्याच्यासाठी केलं की ही ना हे नवीन पुस्तक शमिका मॅडमने वाचायला मागवलं आहे. एकटा जीव सदाशिव, दादा कोंडकेंच्या आयुष्यावर आधारित आहे बरोबर. आणि हे तुम्ही इकिगाई कोणी वाचलं असेल तर मला माहीत नाही, पण इकिगाई ही जॅपनीज काय आयुष्याला आनंदी बनवणारी सम सिस्टीम आहे. आणि त्याचं जे पुस्तक आहे ते फार बेस्ट सेलिंग आहे. तर त्याचा सेकंड व्हर्जन का एक्सटेंडेड व्हर्जन असं म्हणता येईल. त्याच्या लेखकांनी लिहिलेलं हे इचिगो इची. जेव्हा सरळ दिसतंय का उलट दिसेल काय माहिती, पण इचिगो इची हे सुषमाने का अंकिता कोणी मागवलं आहे? सुषमा आयुष्याचं ध्येय शोधण्यासाठी मागवलेलं आहे. तीच काही आहे आता. आणि मी ध्येय गवसल्याने एकटा जीव सदाशिव हे पुस्तक मागवलं. मला वाचायचं काय स्टोरीज बिरीज निघाल्या तर त्यातून असं. तर आता इंटरव्ह्यूला जाईल तेव्हा मी तुम्हाला तिकडचं हे दाखवते. आज रीलसाठी बाय द वे हे माझी मर्जीचं तर्फे डोंबिवलीतलं टी शर्ट घातलं आहे मी. आणि त्यातनंच मी एक गिफ्ट ह्या वायूला पण दिलं होतं. कडेकडेने त्याला ते लूज होतं आहे बरोबर. घालेल तो, घातलं की मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर आम्ही गेलो इंटरव्ह्यूला. सगळी गाणी वाजणारचे आदित्य आणि ओंकार दोघंही आले होते आणि खूप छान इंटरव्ह्यू झाला. त्यांनी खूप रोस्टर्सची ट्रोलर्सची बाजू खूप मनमोकळेपणाने मांडली. लय झालं, लय इंटरव्ह्यू रोस्ट केलं आणि लय आता ऑनलाईन रोस्टिंग केली. आता बाद झाले डोक्याच्या मागं. आता लय ताप झालाय माझ्या, लय म्हणजे लय. आता डायरेक्ट मी जाणार आहे डायरेक्ट लोकसत्ताच्या ऑनलाईन लोकसत्ता. हे आहे इमलीचं काहीतरी चॉकलेट. हे बघा. आणि हवंय तुला? मीच दिलंय. हो सगळ्यांना. काय कशा ह्याच्यासाठी? असंच कुठून आणलं हे? घरून. मस्त. उत्तम कॉन्टेंटसाठी तुमचे आभार. त्रिवार आभार. बाय बाय. आणि मग फायनली 2 दिवसांची ऑफिसवारी संपवून मी आले डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीत ह्या चंद्रदर्शनाने माझं स्वागत झालं. कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा. एक इंटरेस्टिंग पीस पुढे जोडलाय हा. हा माझा टॉम कसा आळशीसारखा झोपलाय बघा. तर एनिवे तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी तुमचे आभार. पुढचा ब्लॉग पण मी लवकरच आणेन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि लोकसत्ताच्या पेजवरती हा इंटरव्ह्यू पण लाईव्ह झाला आहे, तोही नक्की बघा. चलो बाय बाय.